तर आपण पाहतोय सुनील तटकरे आता हा मेळावा संपवून इथून निघालेले आहेत, मात्र त्याच ठिकाणी छावा संघटनेचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। काल घाटगेंना जी मारहाण झाली आणि त्याचा राजीनामा घ्यायचा होता। जर तटकरे साहेबांना जर घेणं होत नसेल एवढं आम्हाला विचारायचं होतं, तुम्ही राजीनामा घेणार आहेत का नाही त्याचा जाहीर करा, घेतला असेल तर। आता काय बोलणं झालं आमचा त्यांना एकच बोलणं झालं की तटकरे साहेबांना आम्ही म्हणलो की राजीनामा घ्या, जर राजीनामा त्याचा जर घेत असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करत असेल, जर ते गुंड मोकाट सुटलेला गुंड जर असा जर शेतकऱ्यांना मारत सुटला तर शेतकऱ्यांची व्यथा कुणाला सांगायची शेतकऱ्यांनी, एवढंच मला बोलायचं होतं। कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। सध्या धाराशिवमध्ये कार्यक्रम संपवून सुनील तटकरे हे बाहेर पडलेले आहेत। सुनील तटकरे रवाना झालेले आहेत। दुसरीकडे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथे गर्दी केलेली होती। जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्या त्यांनी तटकरेंना सांगितलेल्या आहेत। तटकरेंनी सुद्धा त्या ऐकून घेतल्यात आणि आता तटकरे इथून निघालेले आहेत। मात्र तरी सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळतात। त्या वतीने मी तटकरे साहेबांना धन्यवाद देतो, त्याची हकालपट्टी करा। जय भवानी। या ठिकाणी सुनील तटकरे जे आहेत ते आता बाहेर पडता आहेत आणि ठिकाणी सोलापूरच्या दौऱ्यासाठी आता सुनील तटकरे जे आहेत ते निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तटकरेंच्या सोबत या ठिकाणी सर्व पदाधिकारी देखील बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीतच जोरदार घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळते। आणि एकंदरीतच आपण पाहिलं की खरं तर सुनील तटकरे यांनी आश्वासन दिलेलं आहे। तुमच्याकडे तुम्हालाच भेटायला चाललो मी, आपण आता भेटायला चाललो ना, 2 मिनिटात भेटून आपण आता प्रेस कॉन्फरन्स आहे ना तिथे।